नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गतू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की बुद्या बाबळीचे सर्व सामान उचकत असतो. त्याला त्याचे पैसे हवे असतात, मात्र त्याला एका डब्यात वाळे सापडतात. तर लगेच बाबळी म्हणते, बुद्या मी पाया पडते तुझे, पण माझ्या गुंजाचे वाळे नेऊ नकोस. त्या माझ्या लेकीची शेवटची आठवण आहे ती. मी तुझ्या पाया पडते गुद्या. परंतु गुद्या काही ऐकत नसतो. तेवढ्यात लगेच पाठीमागून सत्यादा येतो आणि गुद्याचा हात धरतो. लगेच गुद्या म्हणतो, सत्यादा तू? तर सत्यादा म्हणतो, हो. तुला जरा मोकळा सोडला म्हणून खूपच माज आलेला दिसतोय. तुझा माज उतरवाच लागेल. तर लगेच सत्यादा ते वाळे बाबळीच्या हातात देतो व गुद्याला खूप मारतो. तर लगेच सत्यादा बाबळीला म्हणतो, बाबळे, अशा लोकांच्या पाया पडायचं नसतं. अशा लोकांच्या कमरात लाथ घालून त्यांना बाहेर काढून द्यायचं असतं. आता याला सत्यादाचा इंगा दाखवाच लागेल. व लगेच एक भांडं घेतो व गुद्याच्या डोक्यात मारायला जातो. तर लगेच बाबळी त्याचा हात पकडते आणि म्हणते, नको सत्यादा, मारू नको, मरून जाईल तो. जाऊ दे, सोड त्याला. व लगेच तो तिथून पळून जातो. तर इकडे गुंजा कबीरच्या रूममध्ये येते आणि ते बक्षीस हातात घेऊन ओढणीने पुसत असते. तर कबीर म्हणतो, काय खूप धूळ लागली की काय त्याला? तर लगेच गुंजा म्हणते, धूळ नाही लागली, परंतु मगाशी त्या बक्षिसावर माझ्या हाताचे ठसे उमटले ना, आणि तसंही त्या बक्षिसावर माझा काही अधिकार नाही, त्यामुळे ते पुसून टाकते. तर लगेच कबीर म्हणतो, झाले तेवढे पुरे झाले नाही का? आता तू सुरू करते की काय? तर लगेच गुंजा म्हणते, साहेबा, तुम्ही खूप फटकळ तोंडाचे आहात. तुमचे आईवडील इथे आहे, मृण्मयीताई इथे आहे तुम्हाला बोलायला, परंतु माझं कोण आहे तुमचं सोडून इथे? आणि मला माझ्या मनातलं बोलायचं असेल तर मी कुणाबरोबर बोलणार? त्यामुळे मी ठरवलेलं आहे. माझं मन मोकळं मी कुणापाशी करत जाऊ? सांगा ना साहेबा, मला द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर. तर कबीरही तिच्याकडे बघत बसतो आणि गुंजाला म्हणतो, गुंजा, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. मला तसं नव्हतं म्हणायचं. तर लगेच गुंजा म्हणते, नाही, गैरसमज तर आता मिटलाय साहेबा. तर इकडे सर्वेश पेपर वाचत असतो. तर माया येते व त्याच्या हातातून पेपर हिसकावून घेते. तर सर्वेश म्हणतो, माया काय करते? वाचू दे ना. तर लगेच माया म्हणते, किती वाचतोय? सकाळपासून पाठ झालं असेल आत्तापर्यंत. माझ्या तर डोक्यात गेलंय, काय ते टिपिकल आर्टिकल लिहिलंय म्हणे. तर लगेच सर्वेश म्हणतो, माया, तू जाऊन पोटाची गोळी घे, तुझ्या ना पोटात दुखतंय. तर लगेच माया म्हणते, तसंही सर्वेश, तुला तर खूपच आवडलं असेल, कारण डोंगरवाडीचं आहे ना ते. तर लगेच सर्वेश म्हणतो, तुझ्या मुलीला जाऊन विचार, तिला किती आनंद झाला असेल. कबीर तिकडे आर्टिकल करायला गेला होता, ती तेव्हा किती टेन्शनमध्ये होते. तर लगेच माया म्हणते, मला नाही आवडत असं. ते पुरुषांनी काम करायचं आणि बायकांनी त्यांच्या मागे मागे करायचं, बिलकुल पटत नाही. तर लगेच सर्वेश म्हणतो, माया, तू गप्प बैस. तर मृण्मयी येते आणि मृण्मयी म्हणते, बाबा, बोलू द्या तिला, ती एकदम बरोबर बोलते. तर लगेच माया म्हणते, बघितलं सर्वेश, माझ्या मुलीला माझं म्हणणं पटतंय. तर तर सर्वेश म्हणतो, अगं, मोठमोठ्या नेत्यांचे प्रश्न सोडवलेत त्याने आज. तर लगेच माया म्हणते, सर्वे, जेव्हा लोकांचे प्रश्न सुटले जातात ना, तेव्हा स्वतःच्या घरात प्रश्न उभे राहतात. तर मृण्मयी या बोलण्याचा विचार करू लागते. तिलाही प्रश्न पडलेला असतो, कबीरने डोंगरवाडीत नेमकं काय केलेलं आहे. तर इकडे कबीर गुंजाला म्हणत असतो, तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे. मृण्मयीमुळे तुला तसं वाटत असेल, तू वाईट वाटून घेऊ नको. तर लगेच गुंजा म्हणते, नाही, मी वाईट वाटून घेतच नाही आणि तो माझा अधिकार नाही. तर कबीर म्हणतो, काय झालंय तुला? तर गुंजा म्हणते, मी विचार करत होते तुम्हाला काहीतरी बक्षीस द्यावं. तर कबीर म्हणतो, काही गरज नाही, तू प्रॉमिस केलंय ना, आपलं लग्न झालेलं हे कुणाला सांगणार नाही, हेच खूप आहे. तर गुंजा म्हणते, हो साहेबा, मी प्रॉमिस केलं आहे. पायरी कधीच कळसापर्यंत पोचणार नाही, पण पायरी चढूनच कळसापर्यंत जावं लागतं. तर कबीरला कळत नाही तिला काय म्हणायचं आहे. तर लगेच गुंजा त्याच्या हातात 1 रुपयाचं नाणं देते आणि म्हणते, हे घ्या, सत्यादाची आठवण आहे, असू द्या तुमच्याजवळ. तर कबीर म्हणतो, अगं, पण तुझ्याजवळ राहू दे ना. ती म्हणते, नको. आणि लगेच कबीरला म्हणते, मला आणखीन एक बोलायचं आहे तुमच्याबरोबर. तर कबीर म्हणतो, काय झालं, बोल ना.
तुम्ही 26 तारखेची तिकीटं काढलेली आहे ना, ती द्या माझ्याकडे. लग्नापर्यंत मी इथे थांबेल. उगाच कुणाला काहीतरी घोळ झाला असं वाटायला नको. परंतु मी तुम्हाला मनातली गोष्ट सांगते. मी तुमचं लग्न झालेलं बघू शकत नाही साहेबा. त्यामुळे मी ठरवलेलं आहे. मी आता इथून निघून डोंगरवाडीला जाणार आहे. तिथे काय होईल ते सहन करण्याची ताकद माझ्यात आहे. लगेच कबीरपासून रूममध्ये निघून जाते. तर कबीरही गुंजाच्या बोलण्याचा विचार करू लागतो. का गुंजाने असा अचानक निर्णय घेतलेला असेल? त्यालाही गुंजाचे बोलणे खूप मनाला लागलेले असते. खरंच गुंजा माझं व मृण्मयीचं लग्न झालेलं डोळ्यासमोर बघू शकत नाही असा विचार त्याच्याही मनात येतो. त्यामुळे तो गुंजाच्या बोलण्याचा विचार करू लागतो. तर इकडे सत्यादा बाबळेला म्हणत असतो, बाबळे तू खूप लोकांबरोबर चांगली वागते, त्यामुळे लोक तुझ्या चांगलेपणाचा असा फायदा घेतात. बरं ते जाऊ दे, गुंजी कुठे आहे? बोलो बरं पटकन तिला. मला तुम्हाला दोघींना काहीतरी दाखवायचं आहे. तर लगेच बाबळी म्हणते, अरे मला दाखव ना तू काय आहे. तर लगेच सत्यादा म्हणतो, हा बघ पेपर, आपल्या डोंगरवाडीची बातमी छापून आली. तो कबीर नव्हता का, पत्रकार मुलगा, खूप सच्चा माणूस होता बरं का. मी उगाच संशय घेतला त्याच्यावर. त्यांनी माझी बातमी टाकली पेपरमध्ये, बघ बरं. तर लगेच बाबळी खूपच खुश होते. त्यावर सत्यादा म्हणतो, अगं पण गुंजा कुठे आहे? गुंजाला बोलव. गुंजे गुंजे असे जोरजोरात आवाज देत असतो. तर लगेच म्हणतो, चल बरं मला पटकन जेवायला वाढ. तर बाबळी म्हणते, आता काय वाढू याला मी जेवायला? तर लगेच सत्यादा म्हणतो, थांब मीच बघतो, माझ्या हाताने पटकन घेतो, खूपच भूक लागली. तर सर्व भांडे उचकून बघतो तर त्याला घरात काहीही सापडत नाही. तर लगेच सत्यादा बाबळीकडे बघतो आणि म्हणतो, घरात काहीच नाही आहे ना? तर बाबळी म्हणते, माझं जेवण झालंय म्हणून मी भांडी धुवून ठेवली. तर लगेच सत्यादा म्हणतो, बाबळे खोटं बोलू नकोस, आजपासून तुला मी काहीही कमी पडू देणार नाही. तर लगेच बाबळी मनात म्हणते, सत्यादा कसं सांगू तुला, जावई बापू पैसे देतात पण सर्व पैसे बुद्याच्या मड्यावर नेऊन घालावं लागतात, त्याचे खूप पैसे झालेले आहेत. तर लगेच बाबळी खूप रडू लागते. तर सत्यादा म्हणतो, काय झालंय बाबळे, सांग ना मला, तुझ्या मनात काही आहे का, प्लीज बोल माझ्याबरोबर. तर लगेच बाबळी खूप रडत बसते आणि म्हणते, सत्यादा मला गुंजाची खूप आठवण येते. लगेच सत्यादा म्हणतो, अगं पण गुंजा आहे कुठे? गुंजा लवकर ये इकडे. तर लगेच बाबळी म्हणते, सत्यादा गुंजा लवकर इकडे येणारच नाही, ती खूप लांब गेली. तर लगेच सत्यादा म्हणतो, म्हणजे? तर बाबळी लगेच झालेला सर्व प्रकार सत्यादाला सांगते. त्या रात्री काय घडले, कडू आजीने कसे गुंजाचे व कबीरचे लग्न लावले हे सर्व सत्यादाला सांगते. तर लगेच सत्यादा म्हणतो, हे सर्व कोणी केलं आहे? तर लगेच बाबळी म्हणते, हे सर्व कडू आजीने केलेलं आहे. माझ्या गुंजाचं व त्या साहेबाचं जबरदस्तीने लग्न लावलं आणि गुंजाला मला त्या साहेबाबरोबर पाठवावं लागलं आणि गेल्यापासून तिची आणि माझी भेट पण झाली नाही. तर लगेच सत्यादा म्हणतो, एवढं सगळं झालं आणि मला कोणी बी काहीच सांगितलं नाही. तर बाबळी म्हणते, अरे तू एका जागेवर असतो का तुला सांगायला? आणि तसंही गुंजा गेल्यापासून तिची माझी भेट पण नाही. तेवढंच फोनवर बोलते, फोनवर सांगते मी खूप खुश आहे, परंतु माझं काळीज मला सांगते गुंजा तिथं आनंदात नाही, ती खूप दुःखात आहे. परंतु मी काय करणार आता, कोण तिथे जाणार, कोण तिची विचारपूस करणार? तर लगेच सत्यादा म्हणतो, बाबळे तू काही काळजी करू नको, आता मी आलोय ना. एकदा का 25 तारखेचं हे आंदोलन झालं ना की आपण दोघे लगेच शहरात जाऊ. 26 तारखेला आपण गुंजापाशी असू. मलाही माझ्या लेकराला बघून खूप आनंद होईल आणि तुलाही गुंजाला भेटून खूप बरं वाटेल, हो की नाही? तर हे ऐकून बाबळी खूपच खुश होते आणि लगेच सत्यादाला म्हणते, हो चालेल, मला गुंजाला कधी भेटेल असं झालं आहे. तर लगेच बाबळी म्हणते, गुंजे 26 तारखेला येते ग बाई मी तुला भेटायला. तर इकडे गुंजा ही अंथरुणावर झोपलेली असते. तर ती कबीरला काय काय बोलून आली हे सर्व तिला आठवत असते. ती आता डोंगरवाडीला निघून जाण्याची मनोमनी तयारी करत असते.
तर मित्रांनो, पुढील भागात रेशीमचा नवरा तिला घेऊन जाण्यासाठी घरी आलेला असतो. तर लगेच गुंजा त्याच्या चहामध्ये औषध टाकते व त्याला खूप उलट्या होत असतात. तर मृण्मयी म्हणते, गुंजा, तू त्यांच्या चहामध्ये असं औषध का टाकलंय? काय गरज होती? तर लगेच गुंजा म्हणते, अहो मृण्मयी ताई, हे औषध टाकलं ना की माणूस जर दारू सोडलेली असेल ना तर त्याला उलट्या होत नाही. म्हणजे रेशीमताईच्या नवऱ्याने अजून दारू सोडलेली नाही हे सिद्ध झालंय. तर लगेच मृण्मयी म्हणते, अगं पण तुला काय गरज होती एवढं सगळं करण्याची? तर लगेच गुंजा म्हणते, अहो रेशीमताई या घरची लेक आहे, त्यामुळे माझं कर्तव्यच आहे ना हे सर्व करण्याची. तर लगेच मृण्मयी गुंजाला म्हणते, तुझं कर्तव्य? तू कोण आहे या घरची गुंजा? तर लगेच गुंजा खूप घाबरून जाते. तर मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी